देशासाठी सीमेवर बंदूक हातात घेऊन उभा राहणारा जवान घरात लवकरच बाळाच्या रडण्याचा आवाज घुमणार या आशेने रजा घेऊन गावी आलेला तोच जवान काही क्षणातच संपलेलं त्याचं आयुष्य. ही केवळ एक अपघाताची बातमी नाही, तर एका कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी असून संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजावर उमटलेली खोल जखम आहे. सातारा जिल्ह्यातील दरेगाव तालुका परळी येथून समोर आलेली ही घटना आज प्रत्येक संवेदनशील मन हेलावून टाकणारी ठरली. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वीर जवान प्रमोद जाधव हे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन गावी आले होते. घरात आनंदाचे दिवस येणार होते. कुटुंबात नव्या पाहुण्यांचं आगमन होणार होतं. मात्र नियतीने वेगळाच डाव मांडला. दरेगाव परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात वीर जवान प्रमोद जाधव याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी कुटुंबापर्यंत पोहोचताच आनंदाच्या घरावर दुःखाचं सावट पसरलं आणि संपूर्ण जाधव कुटुंबावर शोककळा कोसळली. मात्र नियतीचा खेळ इथेच थांबला नाही. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच प्रमोद जाधव यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला. एका बाजूला नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आयुष्याच्या जोडीदाराच्या जाण्याचं असह्य दुःख. या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी सहन करणं कुणालाही अशक्य वाटावं तसंच होतं. त्यानंतर घडलेला प्रसंग उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणारा होता. वीर जवान प्रमोद जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दरे तालुका परळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून नव्याने आई झालेली पत्नी आणि अवघ्या 8 तासाची चिमुकली लेक अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आली. डोळ्यात अश्रू असलेली पत्नी, पित्याला कधीच पाहू न शकणारी ती निरागस चिमुकली लेक आणि समोर तिरंग्यात लपेटलेलं देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या जवानाचं पार्थिव पाहून शब्द अपुरे पडतात आणि डोळे नकळत पाणावतात. आईसह अवघ्या 8 तासाच्या लेकीने स्ट्रेचरवरून पित्याचे अंतिम दर्शन घेतलेलं दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेलं. या हृदयद्रावक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या जवानांच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गावकरी, स्थानिक प्रशासन आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या वीर जवान प्रमोद जाधव याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्याच्या कन्येच्या रूपाने त्याची आठवण कायम जिवंत राहणार आहे. पित्याला कधीच पाहू न शकणारी ती चिमुकली लेक आणि आयुष्यभर आठवणींच्या आधारावर जगावी लागणारी ती पत्नी, हा प्रसंग आपल्याला पुन्हा एकदा कटू वास्तवाची जाणीव करून देतो की देशासाठी सीमेवर उभा राहणाऱ्या प्रत्येक जवानामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, ज्याच्या वेदना शब्दात मांडता येत नाही. वीर जवान प्रमोद जाधव याचं जाणं ही केवळ एका कुटुंबाची हानी नाही, तर संपूर्ण देशासाठी तोटा आहे. आज तिरंग्यात लपेटलेलं त्याचं पार्थिव आपल्याला एकच प्रश्न विचारतं की देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या कुटुंबासाठी आपण खरंच पुरेसं करतो का? वीर जवान प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पत्नीला व चिमुकल्या लेकीला हे असह्य दुःख पेलण्याची ताकद देव हीच प्रार्थना. हॅलो हॅलो हॅलो
बाळाला पण काढ रडू नको रडू नको बाळाची घेतली